डोळ्यांची हो इंद्रायणी माझ्या व्यथेची गाथा हो तुका तुझ्या नखाची थोडी तरी सर ये तुका तुझ्या नखाची थोडी तरी सर ये. मित्र नमस्कार, मी सूर्यकांत डोळसे, पाटोदा, जिल्हा बीड. आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे. माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे. गेल्या 30 वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण घेऊ शकता. तेव्हा बघूयात आणि ऐकूयात आजची वात्रटिका. आजची वात्रटिका आहे एप्स्टीनची दुनिया. सदरील वात्रटिका माझ्या साप्ताहिक सरकारनामाच्या वात्रटिका या सदरामध्ये 14 फेब्रुवारी 2026 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. ज्या जेफ्री एप्स्टीनच्या फाईल्समुळे जगभरामध्ये खळबळ माजलेली आहे आणि त्यात भारतीयांची सुद्धा नावं आलेली आहेत. याच एप्स्टीन फाईल प्रकरणावरती भाष्य करणारी आजची ही वात्रटिका. तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे एप्स्टीनची दुनिया. एप्स्टीन फाईलचे नाव ऐकताच भल्या भल्यांच्या पोटामध्ये खड्डा आहे. एप्स्टीन फाईलचे नाव ऐकताच भल्या भल्यांच्या पोटामध्ये खड्डा आहे. जगातल्या प्रत्येकाला वाटू लागले आपल्या भोवतीही एप्स्टीनचा अड्डा आहे. जगातल्या प्रत्येकाला वाटू लागले आपल्या भोवतीही एप्स्टीनचा अड्डा आहे. एप्स्टीनचा अड्डा आहे. पुन्हा एकदा एप्स्टीनची दुनिया उलगडून दाखवणार पहिलं कडवं. एप्स्टीन फाईलचे नाव ऐकतात भल्या भल्यांच्या पोटामध्ये खड्डा आहे. एप्स्टीन फाईलचे नाव ऐकताच भल्या भल्यांच्या पोटामध्ये खड्डा आहे. जगातल्या प्रत्येकाला वाटू लागले आपल्याही भोवती एप्स्टीनचा अड्डा आहे. जगातल्या प्रत्येकाला वाटू लागले आपल्या भोवतीही एप्स्टीनचा अड्डा आहे. एप्स्टीनचा अड्डा आहे. सदरील वात्रटिकेचं पुढचं आणि दुसरं कडवं. एप्स्टीन फाईलच्या भूतापासून. एप्स्टीन फाईलच्या भूतापासून प्रत्येक जण स्वतःला वाचवतो आहे. एप्स्टीन फाईलच्या भूतापासून प्रत्येक जण स्वतःला वाचवतो आहे आणि एप्स्टीन फाईलचे भांडवल करून इथे जो तो एकमेकांना नाचवतो आहे. एप्स्टीन फाईलचे भांडवल करून इथे जो तो एकमेकांना नाचवतो आहे. इथे जो तो एकमेकांना नाचवतो आहे. गेल्या काही महिन्यामध्ये अशा प्रकारचे अनुभव तुम्ही टीव्हीच्या पडद्यावरती आणि सोशल मीडियावरती नक्कीच पाहिले असतील. ते अनुभव लक्षात येण्यासाठी हे वात्रटिकेचं दुसरं कडवं पुन्हा एकदा. एप्स्टीन फाईलच्या भूतापासून इथे प्रत्येक जण स्वतःला वाचवतो आहे. एप्स्टीन फाईलच्या भूतापासून इथे प्रत्येक जण स्वतःला वाचवतो आहे आणि एप्स्टीन फाईलचे भांडवल करून इथे जो तो एकमेकांना नाचवतो आहे. एप्स्टीन फाईलचे भांडवल करून इथे जो तो एकमेकांना नाचवतो आहे. इथे जो तो एकमेकांना नाचवतो आहे. सदरील वात्रटिकेचं तिसरं पुढचं आणि शेवटचं कडवं. त्याने सोडला सुटकेचा निश्वास. त्याने सोडला सुटकेचा निश्वास ज्याचे नाव फाईल पासून दूर आहे. त्याने सोडला सुटकेचा निश्वास ज्याचे नाव फाईल पासून दूर आहे. एप्स्टीन फाईलने सिद्ध केले हे जग किती राक्षसी आणि क्रूर आहे. एप्स्टीन फाईलने सिद्ध केले हे जग किती राक्षसी आणि क्रूर आहे. हे जग किती राक्षसी आणि क्रूर आहे. भल्या भल्यांची नावं त्याच्यामध्ये आता हळूहळू येऊ लागलेली आहेत आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून हे सगळ्या जनतेपर्यंत मोबाईलच्या पडद्यावरती दिसत आहे आणि आपण समजतो त्यापेक्षा ही दुनिया राक्षसी आणि क्रूर आहे याचा अनुभव तुम्हाला मला जगातल्या प्रत्येकाला आता येतो आहे. हे सांगणार वात्रटिकेचं हे तिसरं कडवं पुन्हा एकदा. त्याने सोडला सुटकेचा निश्वास ज्याचे नाव फाईल पासून दूर आहे.
त्याने सोडला सुटकेचा निश्वास, ज्याचे नाव फाईल पासून दूर आहे. आणि एप्स्टीन फाईलने सिद्ध केले हे जग किती राक्षसी आणि क्रूर आहे. एप्स्टीन फाईलने सिद्ध केले हे जग किती राक्षसी आणि क्रूर आहे. हे जग किती राक्षसी आणि क्रूर आहे. आजच्या वात्रटिकेचं नाव होतं एप्स्टीनची दुनिया. ऐकत रहा, बघत रहा, वाचत रहा. नवा दिवस, नव्या वात्रटिका. मराठी वात्रटिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या 1000पेक्षा जास्त वात्रटिकांचे व्हिडिओज आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती. आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा. जे आवडतं ते लाईक करा, जे आवडणार नाही ते डिसलाईक करा. आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका. आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे. माझ्या कुठल्याही वात्रटिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही. माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू नका. ऐकत रहा, बघत रहा, वाचत रहा. नवा दिवस, नव्या वात्रटिका. सूर्यकांती